मनोज जरांगे पाटील नारायण राणे केंद्रीय मंत्री असं म्हणाले होते की आम्ही 96 मराठे आहोत, आम्ही काही कुणबी वगैरे नाहीत, आम्ही काही प्रमाणपत्र घेणार नाही. जेव्हा तुम्ही ही मागणी लावून धरली, राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, काही कुठल्याही भागातला कोणी असं पुढे आला का की नाही आम्ही 96 मराठे आहोत, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको? नारायण राणे एकटे म्हणतायत, बाकीचं कोणी पुढे आले का? तुमच्याकडे काही विरोध दर्शवला का कोणी? नाही नाही, कोणी येत नाही, काही नाही, काय नाही. का सगळ्यांना आपल्या लेकराचं हित कळतं. त्यांची विजेंटीचा वेगळा प्रवर केला, जातीचा संबंध नाहीये. इथं केंद्राची राज्याची ती सुविधा आहे, ती सवलत ती घेतली पाहिजे आणि आपले लेकरं मोठे केले पाहिजेत. की आरक्षण आहे, याच्यात बाकीचा काही संबंध नाही. रोटी बिटी व्यवहाराचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. हे सर्वसामान्य मराठ्याला आता कळायला लागलं, पहिल्यांदा कळत नव्हतं. त्यामुळे यांचं ऐकायचे, ते म्हणते तसंच. आता लोकांना कळलंय हे यांच्या राजकीय फायद्यासाठी बोलत आहेत. यांना मोठं व्हायसाठी, यांचे पोरं मोठं करायसाठी सगळ्या पक्षाचे नेते मुद्दाम असं बोलते. हे सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ते कोणाला ऐकत नाही, त्यांना काय देणं घेणं बी नाही. आता त्यांच्या लक्षात आलं याचे पोरं मोठे झाले, त्या सगळ्या नेत्याची महाराष्ट्रातल्या, आपले लेकरं मोठं करायसाठी आपण आरक्षण घ्यायचं, आपलीच मागणी योग्य आहे, याच्यात बाकीचा काही संबंध नाही. आता याच्या पलीकडे सांगतो, तुम्हाला काय भारी हाल करायचं राहा, तुम्हाला जोर जबरदस्ती नाही, ज्याला घ्यायचं ते घ्या. कुणबी प्रमाणपत्र ज्याला घ्यायचं नाही ते घेऊ नका. पण गोरगरिबांच्या लेकरांना मोठे होते त्यांच्या अन्नात माती घालू नका. तुम्हाला काय जबरदस्ती केली नाही घे म्हणून, तुम्ही तसेच राहा. जेव्हा वाटण कधी तुम्हाला की नाही आता काढायचं, गपचूप काढा, रस्ते जाऊन आणि तुमच्या पोराचा फायदा करावा. पण सध्या गोरगरिबांना विरोध करू नये. तुम्हाला जे राहायचं ते राहा, जबरदस्ती नाही कोणाला काढणे.